संजय राऊताचा चाललेला हा जळफळाट एवढ्यासाठी आहे. संजय राऊतांनी एवढंच मला सांगावं की एका बाजूला मुंबईमधील तमाम जनता या आंदोलकांना सहकार्य आणि सहाय्य करताना दिसत होती. त्यात मुस्लिम बांधवांनी सुद्धा भरपूर सहकार्य केले आणि दुसऱ्या बाजूला लालबागचंच गणपती जेवण बंद केलं. मराठा आंदोलक उपाशी मारायचं धोरण कुणाचाही संजय राऊताला कळत नाही. संजय राऊत हा वाटच बघत बसला होता की या आंदोलनात कधी दंगल पिटते आणि हे सरकार अडचणीत येते. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये NDAचाच विजय होईल. या पदयात्रा या राहुल गांधींची पाठीमागे पदयात्रा झालेली संपूर्ण देशात होती. पुन्हा नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान या देशाचे झाले. बिहारमध्ये मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या गोष्टी मत चोरी ही ती वेगळे मुद्दे घेऊन प्रयत्न सुरू आहे. परंतु इथं नितीश कुमार आणि NDA 100% विजयी.